नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र यासीन शेख. आज आहे आपण आपल्या समृद्धी ॲग्रो फार्म मुदखेड टमाटरचा प्लॉट. तर शेतकरी मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनणार आहे तो आता सध्या जुलैचा महिना चालू आहे. जुलै एंडिंगचा महिना आहे. म्हणजे आणि या महिन्यामध्ये खूप सतत पाऊस सगळीकडे महाराष्ट्रामध्ये, अदर डिस्ट्रिक्टमध्ये सुद्धा खूप सारा पाऊस, छोटा पाऊस चालू आहे. आणि या पावसामुळे टमाटर पिकावर जे समस्या आहेत, ज्या रोगराई येते, जो बॅक्टेरियल स्पॉट आहे, करपा आहे, अर्ली ब्लाइट आहे, लेट ब्लाइट आहे, डाउनी मिल्ड्यू आहे, पावडरी मिल्ड्यू आहे. असे बरेचसे काही रोगराई येतात, ज्याच्यामुळं प्लॉट आपले फेल होतात आणि फळावर डाग येतात. त्याच्यामुळं मार्केटमध्ये माल आपला फेल होतो. टमाट्यावरची शायनिंग कमी होते. टमाट्यावर काळसर कलरचे प्रॉब्लेम येतात. तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी किंवा प्रॉब्लेमवर काय उपाय आहे आणि कुठल्याच फवारण्या केल्यानंतर हा कंट्रोल भेटणार आणि आपल्या फळावर डाग येणार नाही, प्लॉट खराब होणार नाही, प्लॉट फेल होणार नाही. याच्यासाठी आपण प्रत्येक स्टेजवर प्रत्येक म्हणजे फळावर डाग न येण्यासाठी, पानावर करपा न येण्यासाठी, अर्ली लेट ब्लाइट न येण्यासाठी जे फवारणी आहेत ते शेतकऱ्यांना समजाव्या आणि शेतकऱ्यांचा फायदा व्हावा आणि त्या फवारणीपासून शेतकऱ्यांचे प्लॉट वाचावं, याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनत आहे. तर जे कोणी शेतकरी व्हिडिओला आपल्या चॅनलला नवीन असेल, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि शेअर करायचा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं पावसाळ्यामध्ये टमाटरवर येणारा जो समस्या आहे, खूप सारे शेतकऱ्यांचे मेसेज येतात किंवा कमेंट येतात, की किंवा WhatsApp ग्रुपला आपल्या फोटो येत राहतात, की गेरवासारखा रोग येत आहे किंवा खालची पानं करपाय सुरुवात झालेली आहेत किंवा टमाटरवर पानावर काळे डाग येत आहेत. तर शेतकरी मित्रांनो, हा रोग जो आहे, ज्यावेळेस जास्त पाऊस असतो किंवा बारीक छोटा पाऊस ज्याला आपण कंटिन्यू लागून राहतो, अशा वेळेस ते बुरशीजन्य रोग आपल्या पानावर येतात, टमाटरच्या फळावर येऊन बसतात आणि ते स्प्रेड व्हायला चालू होतात. तर हा रोग जो आहे आपल्याला लवकर समजून येत नाही आणि आपण काय करतो, ज्यावेळेस आपल्याला स्पॉट दिसायला चालू होतो त्यावेळेस आपण शेतकरी काय करतात, त्यावेळेस त्या रोगाला स्प्रे मारतात आणि मग तो स्प्रे मारला का त्या जागेला मग तो कव्हरच्या टायमिंगला काळे डाग पडून प्लॉट आपला खराब व्हायला चालू होऊन जातो. तर बॅक्टेरियल स्पॉट एक अशी बिमारी आहे, की सुरुवातीला त्याचं ओळखण्याची पद्धत अशी आहे, की पानावर, देठावर किंवा फुलावर किंवा फळावर एक छोटेसे बारीक-बारीक बॅक्टेरियल स्पॉट असतात, पिवळ्या कलरचे आणि ते सुरुवात कुठं तर दिसायला सुरू झाले का स्प्रेचं नियोजन झालं पाहिजे. शक्यतो शेतकऱ्यांनी प्रिव्हेंटिव्ह म्हणजे रोग यायच्या अगोदरच ही फवारण्या सुरुवात जर केली, तर आपल्या प्लॉटवर हा रोग येत नाही आणि मार्केटमध्ये जर ज्यावेळेस बॅक्टेरियल स्पॉट येतील, करपा येईल किंवा अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट येईल, तर अशा वेळेस मग तो जो माल आहे आपला मार्केटमध्ये गेल्यानंतर तो अर्ध्या भावात सुद्धा विकला जात नाही. मग प्लॉट जो आहे आपल्याला जो एव्हरेज आपण धरतो 2,000 कॅरेट निघलं पाहिजे, 3,000 कॅरेट निघलं पाहिजे किंवा क्वालिटीचा माल आपला मार्केटला हायेस्ट विकला पाहिजे. तर ह्या गोष्टी आपल्या सक्सेस होत नाहीत, प्लॉट फेल होऊन जातो आणि मग त्या मालाची मग काय किंमत नाही राहत. तर ह्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो, मी काय कॉम्बिनेशन किंवा काय स्प्रे तुम्हाला सांगणार आहे, जे हे स्प्रे मारल्यानंतर या रोगापासनं किंवा बॅक्टेरियल स्पॉटपासून, काळे स्पॉटपासून, टमाटरवर येणारा, फळावर येणारा, पानावर येणारा, फुलावर येणारा किंवा फांदीवर येणारा, या सगळ्या गोष्टी रोखायच्या असतील आपल्याला आणि या दिवसामध्ये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या महिन्यामध्ये पाऊस जास्त असतो किंवा आभाळाचं वातावरण असतं, आर्द्रता जास्त असते, ह्युमिडिटी जास्त असते, ऊन कधी येतं, कधी जास्त पाऊस चालू राहतो आणि हे समस्या सारख्या वेदर चेंज झाल्यामुळं किंवा हवामान चेंज झाल्यामुळं आपल्या प्लॉटवर खूप सारे रोगराई अटॅक करतात आणि प्लॉटला आपला काय होतो, अशा वेळेस मग रोगाला बळी पडून प्लॉट फेल होऊन जातात. तर शेतकरी मित्रांनो, जसं काही अशा फवारण्या आहेत, काही असे स्प्रे आहेत, काही असे ड्रिपनं फर्टिगेशन आहेत. हे एकदम पॉइंट आहेत, की जेणेकरून ते वेळेवर करणं गरजेचं आहे. वेळेवर फवारण्या होणे गरजेचं आहे. वेळेवर डिसिजन घेणं महत्त्वाचं आहे, की ज्यावेळेस कुठल्या वेदरमध्ये, कुठल्या हवामानामध्ये, कुठल्या वेळेवर काय फवारणी करायची आहे आणि त्यावेळेस काय औषधं सोडायची आहेत, काय सोडायची नाहीत, काय औषधाला थांबवायचे आहेत, सोडायचे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत आपण शेतकऱ्यांना समजावणार आहे. जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांचे प्लॉट हे रोगापासून, बॅक्टेरियलपासून, करप्यापासून, प्रत्येक रोगापासून वाचले पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, हा जो बॅक्टेरियल स्पॉट कसा ओळखायचा किंवा बॅक्टेरियल करपा कसा ओळखायचा आणि मग त्याच्यावर नियोजन काय करायचं? तर ज्यावेळेस बी सतत पाऊस झेडी लागून राहते पावसाची बारीकवाली, त्यावेळेस काय होतं, फंगस आपल्या पानावर, फांद्यावर येतो.
तो फंगस जो आहे तो पिवळ्या कलरचे छोटे छोटे स्पॉट येतात बारीक, आणि टमाटरवर फळावर जर असेल तर पांढऱ्या कलरचा थोडासा चट्टा येतो, थोडासा एकदम असं हे झालं खरवड खरवड. तर ह्या असा रोग कुठंतरी एखादा दिसायला लागला तर लवकरच्या लवकर त्याच्यावर डिसिजन घेऊन फवारण्या कराव्या लागतात आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, जसं ज्यावेळेस बी आपल्याला असे प्रॉब्लेम दिसायला सुरू होईल थोडक्या प्रमाणात, त्यावेळेस सगळ्यात पहिलं फवारणी आणि कमी खर्चामध्ये होणारी म्हणजे कोनिका म्हणून एक औषध येतं, ज्याच्यामध्ये कॉपरचं ब्लू कॉपरचं कंटेन येतं, ज्याच्यामध्ये COC म्हणजे हे येतं, आणि त्याच्यासोबत कासुबिगामायसिन म्हणून एक बॅक्टेरिया येतो. हे दोन्ही कॉम्बिनेशनचा जो स्प्रे आहे तो केला ना, त्याच्यामुळं आपल्या प्लॉटवर येणारा जो करपा आहे, अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट किंवा बॅक्टेरियल स्पॉट आहे, त्याला आपल्याला कंट्रोल भेटून जातं. हा पहिला स्प्रे अशा अशा प्रकारामध्ये घ्यायचा आहे. मग हा फवारणी केव्हा घ्यायची आहे? ज्यावेळेस आपली सेटिंग स्प्रेड जास्त झालेला आहे त्यावेळेस घेऊ शकतो. फ्लॉवरिंग स्टेजमध्ये घेतलं तर थोडंसं ड्रॉपिंग येतं हलकंसं. परंतु जर कंट्रोल घ्यायचा असेल तर हा फवारणी घेऊ शकतो आपण. जर जास्त वातावरण खराब आहे, हवामान खराब आहे, तर पहिली फवारणी शेतकरी मित्रांनो आपला कोनिकासारखा जर फवारणी घेतली, तर ह्याच्यामध्ये 2 एकतर COCचं कंटेन येऊन जातं. त्याच्यासोबत त्या कंपनीनं काय केलेलं आहे, की कासुगामायसिन जसं बॅक्टेरिया जो आहे त्यात मिक्स असल्यामुळं आपल्या या बॅक्टेरियाला, फंगस बॅक्टेरियाला मारून तिथं आपल्याला कंट्रोल भेटून जातं. दुसरी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस वेदर खराब आहे, हवामान खराब आहे, आपल्याला प्लॉटवर येऊच द्यायचं नाही असे रोगराई, तर जसं ब्लू कॉपरसारखं कंटेन आहे. ब्लू कॉपर प्लस M45 दोन्ही मिक्स जर आपण स्प्रे केला, त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लिन जर टाकलं, तिन्हीचं कॉम्बिनेशन करून जर स्प्रे केला, तर हा रोग येऊ देत नाही. यायच्या अगोदरचे हा काम करेल आपल्याला. आल्यानंतरचे स्प्रे तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. परंतु यायच्या अगोदर जर ह्याला यूज द्यायचं नाही आपल्या प्लॉटवर, तर ह्याच्यासाठी हा फवारणी एकदम उत्तम आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं 2 फवारण्या तुम्हाला मी सांगितल्या, परंतु ह्या फवारण्या घेत असताना काही काळजी आपल्या प्लॉटची अशी बी घ्यायची आहे शेतकरी मित्रांनो, की जेणेकरून आपल्या प्लॉटमध्ये पाऊस जर जास्त झाला तर जो पावसाचं पाणी आहे ते आपल्या प्लॉटमध्ये थांबलं नाही पाहिजे. तर त्याच्यासाठी आपले बेड, जसं जमिनीचा स्लोप आहे तसं बेड पाहिजे, बेड हाईटवर पाहिजे, मल्चिंग मोठी पाहिजे किंवा मल्चिंगवर पर्यंत पाणी न पोहोचलं पाहिजे, आणि टमाटरच्या मुळांच्या कक्षामध्ये पावसाचं पाणी जास्त वेळ थांबून नाही राहिलं पाहिजे. ह्या काही गोष्टी आहेत त्या ज्या आपल्या प्लॉटला रोगराईपासून वाचवू शकतं. तर शेतकरी मित्रांनो, जसं 2 फवारण्या सांगितल्या, तर तिसरी फवारणी जी आहे, जर आपल्याला प्लॉटमध्ये दावणी मिल्ड्यू, करपा किंवा अर्ली ब्लाइट, लेट ब्लाइट किंवा बॅक्टेरियल स्पॉट येऊ द्यायचं नाही आहे, आणि आलेला आहे त्याला सुद्धा कंट्रोल करायचं आहे. तर एक बेस्ट फवारणी अशी आहे, की त्याच्यापासून आपल्याला कसला बी बॅक्टेरियल स्पॉट असू द्या, कसलाही बी रोगराई असू द्या किंवा कसलीही करपा असू द्या, जागेवर कंट्रोल भेटून जातो. तर कर्जेट जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे 400 ग्राम ते 500 ग्राम 200 लिटर पाण्याला. त्याच्यानंतर त्याच्यासोबत घ्यायचं आहे कोसाईड 2000, जे 150 ग्रामपासून ते 200 ग्रामपर्यंत घ्यायचं आहे. प्लॉटच्या हाईटनुसार किंवा फळांच्या सेटिंगनुसार, प्लॉटच्या म्हणजे त्याच्या वयानुसार, म्हणजे जर जास्त दिवसाचा प्लॉट असेल तर 250 ग्रामपर्यंत घेऊ शकतो. पण जर प्लॉट कवळा असेल, नवीन लागवड असेल, फ्लॉवरिंग स्टेज सुरुवात झालेली असेल, तर अशा प्लॉटमध्ये कोसाईड 2000 150 ग्रामपर्यंत घ्यायचा 200 लिटरला. 150, 200, 250 असं प्रमाण आहे त्याचं. आणि त्याच्यासोबतच आपल्याला शेतकरी मित्रांनो कासुबीमायसिन किंवा व्हॅलिडामायसिन हे एक 200-250 ml त्यासोबत ते टाकायचं आहे. हे 3 कॉम्बिनेशन जर मिक्स करून जर फवारणी केली शेतकरी मित्रांनो, कसलाही करपा असू द्या, अर्ली ब्लाइट असो, लेट ब्लाइट असो, बॅक्टेरियल स्पॉट असो, काही बी असो, जागेला स्टॉप होऊन जातं आणि आपला प्लॉट जो आहे तो एकदम क्लिअर होऊन जातो. जे फळावर आलेलं आहे तेवढंच प्रॉब्लेम राहील, परंतु नवीन फळावर येऊ देत नाही. अशी फवारणी जर 8 दिवसातनं एक जर फवारणी आपली बेस्ट कॉम्बिनेशनची जर आपण केली, तर प्लॉटवर हा रोगराई 100% येणार नाही आणि प्लॉट आपला एकदम एकदम क्वालिटीचा आणि चांगल्या प्रकारचा राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आता हे पावडरमधले काही फवारण्या मी सांगितल्या. जसं पावडर कंटेनमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये घेतलं तर ह्याच्यामध्ये थोडंफार ड्रॉपिंग भेटतं. परंतु ड्रॉपिंग जर समजा हे फवारण्या झाल्यानंतर प्लॉट आपला ट्रेसमध्ये नाही गेला पाहिजे आणि ह्या फवारण्या केल्यानंतर आपलं ड्रॉपिंग बी नाही झालं पाहिजे. तर या फवारण्याच्या मधोमध आपल्याला काय करायचं आहे शेतकरी मित्रांनो, जसं एखादं टॉनिकचा स्प्रे, मेगाफॉल झालं किंवा असा एक फवारणी करा, जसं कॅल्शियम ऑक्साईड झालं, बोरॉन झालं. जे झाड आपण फंगिसाईड जास्त मारल्यामुळं
झाड एकदम रोगराईचा अटॅक नंतर मग आपण जे मारतो औषधं त्यांचा स्ट्रेस याच्यामुळे झाड अजून वीक होतं. तर अशा टायमिंगला शेतकरी मित्रांनो थोडंसं लक्ष असं द्यायचं आहे, की 8 दिवसातनं आपण असे फवारण्या मारत असतो हार्डवाले. तर त्याच्यामध्ये मग आपल्याला 4 दिवसाच्या मध्ये ज्यावेळेस बी वातावरण चांगलं भेटतं किंवा थोडासा पाऊस उघडलेला असतो, अशा टायमिंगला कॅल्शियम ऑक्साईड झालं, बोरान झालं, झिंक झालं, अशा फवारण्या द्यायच्या ज्याच्यावरून झाड जो आहे ट्रेसमधनं निघतं, ड्रॉपिंगला थांबवतं आणि जे झाडाची जी ट्रेस गेलेली आहे किंवा झाडामध्ये जे प्रॉब्लेम आलेले असतात किंवा झाड जो ट्रेसमध्ये गेलेलं ते बाजूला निघून जातं आणि मग ह्या फवारणीमुळे आपला फायदा काय होतो? एकतर कॅल्शियमची डिफिशियन्सी असू द्या, बोरानची कमतरता असू द्या, झाडामध्ये जे अन्नद्रव्याच्या कमतरता होतात किंवा झाड जे अनबॅलन्स होऊन जातं, ते एकदम बॅलन्स होऊन आपल्या झाडावर सेटिंगचे प्रमाण वाढवतं आणि झाड एकदम एकदम म्हणजे चांगल्या ह्यानं ग्रोथ बी राहते आणि परत नंतर हे होऊन जातं. तर हे दोन्ही फंगिसाईडच्या मध्ये कधी पण एक टॉनिकची फवारणी करायची आहे. जसं कॅल्शियम स्टॉपिट झालं, याराचं स्टॉपिट आहे, याराचं बोरटॅक आहे, झिंटॅक आहे. हे फवारणी जर केली, तर ह्याच्यामुळे झाडाचा ट्रेस निघून जातो. दुसरी फवारणी आहे, त्याच्याचमध्ये मग जसं समजा हे जर अवेलेबल नसेल, तर आपल्याला काय करायचं आहे, इसाबेन 500 ml त्याच्यानंतर इसाबेन 500 ml झालं, की त्याच्यानंतर 052 700 ग्राम, सिलिकॉन 300 ग्राम आणि बोरॉन 200 ग्राम. आपल्याला सेटिंग भरपूर घ्यायची आहे. झाडाचा ट्रेस काढायचा आहे. तर अशा टायमिंगला दोन्ही फंगिसाईड, इन्सेक्टिसाईडच्या मध्ये अशी एखादी फवारणी टाकायची, जेणेकरून आपलं झाड ट्रेसमधनं निघून जातं आणि मग जो रोगराईला बी आणि रोगप्रतिकारशक्ती पण झाडाची वाढवून देतं. तर अशा वेळेस हे फवारणी आपल्याला घेणे गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, जसं आतापर्यंत जे पावडरमधले किंवा जे कॉन्टॅक्टमधले जे फंगिसाईड होते, त्याचे आपण काही आणि काही सिस्टमिक कॉम्बिनेशन सांगितलं. परंतु ज्यावेळेस वेदर खूपच खराब असतं किंवा हवामान खूप खराब असतं, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये प्लॉट असतो आणि अशा वेळेस जर आपली काही फवारणी चुकली आणि पावडर बेसमधलं गेलं तर ड्रॉपिंग जास्त येतं. तर अशा वेळेस काय थोडंसं महागवालं बी औषध आपल्याला मारावं लागतं. जसं आता कंट्रोल भेटत नाही आणि मग आता कॉन्टॅक्टपेक्षा सिस्टमिक म्हणजे जे आंतरप्रवाही काम करतं, त्याला सिस्टेमिक आपण फंगिसाईड म्हणतो. त्याच्यामध्ये काही अशा फवारण्या आहेत जे जे त्या फवारण्या केल्यानंतर आपल्याला चांगलं एकदम भारी रिझल्ट भेटून जातो आणि आपल्या प्लॉटचा रोग कंट्रोल होऊन जातो. तर त्याच्यासाठी शेतकरी मित्रांनो जसं आमिस्टार टॉप झालं, ज्याच्यामध्ये आमिस्टार टॉप आणि सोबत तुमचं व्हॅलेडामायसिन, कासोबिमायसिन किंवा बॅक्टेरियानाशक हे जर कॉम्बिनेशन टाकून फवारणी केली, तर त्यानं सुद्धा आपला डावणी, भुरी करपा आणि बॅक्टेरियल स्पॉट करपा आणि हे सगळे कंट्रोल भेटून जातं. दुसरी फवारणी त्याच्यासोबतच आहे, की जेणेकरून हे जर नाही भेटलं, तर मॅरिओन जे आहे BASF कंपनीचं 200 लिटर पाण्याला 80 ml ते टाकलं आणि त्याच्यासोबत स्टेप्टोसायक्लिन आणि बॅक्टेरियानाशक जर घेतल्या, तर त्यानं सुद्धा आपल्याला बॅक्टेरियल स्पॉट हे चांगलं एकदम हे भेटून जातं. त्यानंतर शेतकरी मित्रांनो जसं सिस्टेमिक आंतरप्रवाही फवारण्यामध्ये जसं आता मी मॅरिओन सांगितलं, त्याच्यानंतर जो दुसरा फवारणी समोरची स्टेज आहे, तर आपल्याला फॉलिओ गोल्ड भेटतं. फॉलिओ गोल्डसोबत सुद्धा फॉलिओ गोल्ड आणि त्याच्यासोबत जर आपण एखादं कासोबिमॅसिन आणि व्हॅलिडामायसिन टाकून फवारणी केली, तर अशा वेळेस सुद्धा बॅक्टेरियल स्पॉटला एकदम चांगलं कव्हरेज भेटतं आणि बॅक्टेरियल स्पॉट आपल्या प्लॉटवर येत नाही. दावणी, भुरी, करपा येत नाही. पावडरी मिल्ड्यू येत नाही. तर हा जो फवारणी आहे किंवा ही जी फवारणी आहे, सकाळच्या टायमिंगला जर केली आणि कव्हरेज जर व्यवस्थित घेतलं, पेट्रोल पंपानं, एस-टी-पीनं फवारण्या केल्या, पानाच्या मागनं स्प्रे बसला, तर याच्यामुळं येणारा जो रोग आहे तो कंट्रोल भेटून जातो. त्याच्यानंतर अजून एक अशी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो, जो स्कोर आणि कवच जसं कॉम्बिनेशन हे बी चांगलं आहे. याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन जर दिलं तिन्ही मिक्स कॉम्बिनेशन, तर याच्यामुळं सुद्धा आपल्याला करपा, बॅक्टेरियल स्पॉटला कंट्रोल भेटून जातो. त्याच्यानंतर अजून एक अशी फवारणी आहे शेतकरी मित्रांनो, जे आपल्या प्लॉटच्या बॅक्टेरियासाठी, करप्यासाठी एकदम असं चांगलं काम करतं. रिव्हर्स रिव्हर्स आणि स्कोर हे जर कॉम्बिनेशन घेतलं 100 ml रिव्हर्स, 100 ते 120 मिली आणि त्याच्यासोबत स्कोर एक 100 मिली मिक्स केलं. दोन्ही कॉम्बिनेशन करून जर ते बी फवारणी जर केली, तर त्याच्यापासून सुद्धा आपल्याला एकदम चांगल्या प्रकारचा कंट्रोल भेटून जातो. प्लॉटवर हा कसल्याही प्रकारचा फंगस डिसीज अटॅक मग जो कसा बी असू द्या, जागेला कंट्रोल होऊन जातो आणि प्लॉट आपला एकदम चांगला डेव्हलप होऊन जातो. तर अशा काही खूप सारी काही गोष्टी आहेत, एकदम चांगल्या क्वालिटीचं फवारणी आहेत, जेणेकरून आपल्या प्लॉटवर आपण किती बी पावसाळा असो, किती बी प्रॉब्लेम असो आणि अशा ह्याच्यामध्ये आपल्याला अशा फवारण्या करून आपला प्लॉट वाचवता येतो आणि प्लॉटवर येणाऱ्या सगळ्या समस्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. परंतु आतापर्यंत जे मी हा जो व्हिडिओ बनवला किंवा आतापर्यंत जे फवारण्या सांगितल्या,
हे वेदर असं सध्या चालू आहे की जुलैचा महिना आहे आणि याच्यामध्ये खूप सारे म्हणजे बारीक छोटा पाऊस जो रोगराईचा पाऊस म्हणतात काही शेतकरी किंवा ह्याच्यापासून हा असा पाऊस झाल्यानंतर आपले प्लॉट एकदम आज चांगला दिसतो आणि उद्या पूर्ण प्लॉट संपून जातो किंवा एकदम खराब होऊन जातो किंवा एकदम पूर्ण पानं काळं पडून जातात. आपण काय समजतो की अचानकच हा असं काही नाही आहे. शेतकरी मित्रांनो, पाऊस असो नसो 8 दिवसातनं एखादी चांगली फंगीसाईड कधी कॉन्टॅक्टमधलं घ्यायचं आहे, कधी सिस्टेमिक म्हणजे कधी आंतरप्रवाही घ्यायचा आहे, कधी स्पर्शजन्य घ्यायचा आहे. जेणेकरून अल्टी-पल्टी फवारणी जर आपली ठेवली आणि ह्याच्यामध्ये कधी आपल्याला जसं जे काही प्रॉब्लेम दिसत राहतात प्लॉटवर, तर ते प्लॉटचे प्रॉब्लेम आपण काय केलेलं आहे, आपला एक WhatsApp ग्रुप आहे, ज्याच्यामध्ये समृद्धी ॲग्रो फार्मरच्या नावानं. त्याच्यामध्ये आता ग्रुप 1 फुल झालेला आहे. ग्रुप 2च्या मध्ये बरेचसे शेतकरी आता जॉइन होत आहेत. तर शेतकऱ्यांना रोज संध्याकाळी आपण 7:00-7:30 वाजता ज्यांचे फोटो येतात संध्याकाळी 7 वाजल्यापासून 7:30 8 एक तास आपण शेतकऱ्यांना देत असतो. कारण शेतकरी मित्रांनो बघा, व्हिडिओ तर सगळे बघतात, परंतु व्हिडिओच्या माध्यमातनं लगेच बघितलं का म्हणजे समोरचा जसं आता माझ्या पण मागं इतकं खूप मोठं काम आहे. 100 एकराचं आपण जसं नियोजन करत आहे, ज्याच्यामध्ये केळी आहे, टमाटर आहे, टरबूज, खरबूज आहे आणि हे सगळे 10-10, 20-20 एकराचे आपले प्लॉट असतात. याच्यामधून दिवसभर आपलं काम चालू असताना पण आपण शेतकऱ्यांना एक मदत किंवा शेतकऱ्यांचं पुण्य वाटून घेण्यासाठी आपण एक आपलं समृद्धी ॲग्रो फार्मर कंपनी करत आहे, की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला वेळेवर त्यांचं डिसिजन भेटलं पाहिजे आणि वेळेवर त्यांना फवारण्या दिल्यानंतर त्या फवारणीपासून किंवा आपण सांगितलेल्या माहितीपासून किंवा आपण जे शेतकऱ्यांना सांगत असतो, त्या ह्याच्यापासून शेतकऱ्याचा फायदा व्हावा आणि तो शेतकरी कमी खर्चामध्ये चांगली शेती कसा करावा, ह्या प्लॅनिंगनुसार आपली समृद्धी ॲग्रो फार्मर कंपनी काम करत आहे. तर शेतकरी मित्रांनो, हा आपला ग्रुप समृद्धी ॲग्रोचा ग्रुप 2 चालू आहे. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांनी या व्हिडिओमध्ये नंबर पण दिला जात आहे 84 83 82 85 85. ह्या नंबरवर WhatsApp पण आहे आणि रोज सगळ्या शेतकऱ्यांनी दिवसभर आपले काम करत असताना फोटो व्हिडिओ काढत राहायचा आहे. काही समस्या प्लॉटवर दिसत आहे ते काढायचं आहे आणि संध्याकाळी 6च्या नंतर ते फोटो व्हिडिओ आपल्या ग्रुपमध्ये टाकून त्याच्यावर त्याचा उपचार काय करावा हे आपण त्याचा शेड्यूल देत असतो 15 दिवसाचे, 10 दिवसाचे आणि ज्या शेतकऱ्यांना इमर्जन्सी आहे आणि आत्ताच्या आता फवारणी मारावं लागत आहे, अशा शेतकऱ्यांनी फक्त दिवसा कॉल करायचा आहे. बाकी शेतकऱ्यांनी संध्याकाळी WhatsAppला फोटो टाकून व्हिडिओ कॉलला फोटो टाकून त्याचे सगळे अपडेट आपल्याला घ्यायचे आहेत. तर शेतकरी मित्रांनो, जसं समृद्धी पॅटर्न काय आहे, समृद्धीच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांना काय भेटत आहे किंवा समृद्धी ॲग्रो फार्मर कंपनी जे आपली स्वतःची शेतीमध्ये काय नवीन-नवीन आधुनिक पद्धतीचे काय शेती कशी केली जाते आणि त्याच्यामध्ये काय फायदा भेटला जातो किंवा फवारण्या कशा करायच्या आहेत, स्प्रे कसे करायचे आहेत, प्लॉटमध्ये ॲव्हरेज कसं जास्त काढायचं आहे आणि आपल्या प्लॉटमध्ये जास्त उत्पन्न कसं काढायचं आहे, आपली शेती एकदम चांगली बनवायची कशी आहे, ऑर्गॅनिक कार्बन शेतीचं कसं वाढवायचं आहे, नवीन-नवीन प्लॉटच्या लागवडी कधी केल्या पाहिजे, कधी रेट भेटतात, या सगळ्या काही अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. चॅनलला लाईक करायचं आहे आणि इतरांना पण शेअर करायचं आहे.